मी विजय दोदा पाटील. मी बडगाव येथे तहसील कार्यालयामध्ये मुद्रण विक्रीचे काम करतो. तर या बडगाव तहसील कार्यालयाअंतर्गत 10 ते 11 इथं मुद्रण विक्रेते आहे. त्याच्यापैकी काही मुद्रण विक्रेते हे बोगस दस्त नोंदणीचे कामं आणि बोगस कागदपत्रांवर बोगस व्यवहार करीत असतात. शासकीय मुद्रण शुल्क लाखो रुपयाचे बुडून कोट्यवधी रुपयाचा घोटाळा येथे तहसीलच्या अंतर्गत जे मुद्रण विक्रेते हेच करीत आहेत. काही प्रकरणामध्ये माहिती घेतली असता तर सदरचे मुद्रण विक्रेते जे काही शहरी आणि काय भाग आहेत याच्यातले टोनगा खराब वगैरे भागामध्ये इमारती बांधकामं असताना प्रत्यक्षात ते इमारतींचे मूल्यांकन चुकून बोगस बकड उतार्यावर खरेदी करतायत. तर शासनाचं लाखो रुपयाचं मुद्रांक शुल्क बुडवत आहेत. पुन्हा जे शेतजमीचे उतारे त्याच्यावर उतार्यावर बोगस खरेदी करणे, एकाच उतार्यावर 2-2, 3-3 खरेदी करणे, त्याच उतार्याची नोंद पडण्याअगोदर दुसऱ्या दिवशी खरेदी करून घेणे. त्याच्यानंतर काही अनेक 7-12 उतार्यांमध्ये राष्ट्रीयकृत बँकाचे थकबाकी बोजे असताना पुन्हा त्याच बोजे असलेल्या बँकेची कुठलीही वसुली न होता थकबाकी असताना पुन्हा त्याच्यावर दुबार बोजे बसवणे अशी अनेक मुद्रण विक्रेते लाखो रुपयाची शासकीय मुद्रण शुल्काची फसवणूक करत आहेत, बुडवणूक करत आहेत. मुद्रण शुल्क चुकून त्यांचाही आर्थिक फायदा करून घेते. तर कोट्यवधी सरासरी बडगावमध्ये 40 कोटीच्या वर हा मुद्रण शुल्क घोटाळा या 4 ते 2021-22 पासून चालू आहे. तर आजपर्यंत 25-26पर्यंत सदरचं जे बडगावला दस्त नोंदणी मुद्रण विक्रेते व्यवहार करते त्याच्यातला कोट्यवधी रुपयाची फसवणूक होते. लाखो रुपये मुद्रण विक्रेते बोगस धंदे करत आहेत. याच्यावर कारवाई व्हावी अशी मी मागणी केली, जिल्हा मुद्रा अधिकाऱ्याकडे मागणी केली आहे. याच्यात माहितीच्या अधिकाऱ्यांनी नकला घेतला असता प्रत्यक्षात सदर टोनगाव आणि खराब याच्यामध्ये बिल्डिंगा इमारती बांधकाम असताना तर त्यांनी मुद्रण शुल्क चुकवण्याकरता नगरपालिकेला हाताशी धरून संबंधितांना शिरीमिरी देऊन बकडचे उतारे आणतायत आणि प्रत्यक्षात बिल्डिंग इमारत असताना बकड उतारा खरेदी केल्या जातात. तर हा मोठा लाखो रुपयाचा महसूल बुडवत आहे. या प्रकरणी मी जिल्हा मुद्रणाधिकारी तक्रार दाखल केली. त्याची चौकशी झाली. त्याच्यात साधारणतः पहिल्या टप्प्यामध्ये 30 ते 40 कोटी रुपयाचा मुद्रण शुल्क घोटाळा आहे. त्याच्यात 22 पक्षकारांना नोटीस लावण्यात आलेली. त्यांच्यावर मुद्रण शुल्क कायद्याप्रमाणे 10 कोटीच्या दंडाची आकारणी करण्यात येते. तर जिल्हा मुद्रणाधिकारी मंदार कुलकर्णी यांनी नगरपालिकेला पत्र दिलेलं आहे आता बडगावच्या मुख्य अधिकाऱ्याला की आमच्याकडे सदरच्या 22 प्लॉटांसंदर्भात बांधकाम परवानगी व बांधकामाच्या पूर्णतेचा दाखला मिळावा असं. तर यांच्यावर शासकीय महसूल वसूल करण्याकामी कारवाई करण्यात येत आहे. तर नगरपालिकेला त्यांनी 2 ते 3 वेळा पत्रव्यवहार केले 2 महिन्यापासून, परंतु आजपर्यंत त्यांनी कुठलीही माहिती नगरपालिकेने दिली नाही. टाळाटाळ केली का याच्यामध्ये काही नगरपालिकेचे कर्मचारी अधिकारी सहभागी आहेत. तर यांनाही काही त्याच्यातला वाटा मिळतो. तर वास्तविक त्यांनी ज्या टोनगाव आणि कराड शहरामध्ये बिल्डिंगा इमारती आहेत तिथे प्रत्यक्षात त्यांनी 15 दिवसात, 1 महिन्यात किंवा 2 महिन्यात त्याचं बांधकाम पूर्ण झालं तर त्याचं आपलं परवानगी घेतल्यानंतर बांधकाम नावे लावायला पाहिजे. परंतु त्यांच्याकडे वास्तविक पाहतात 3-3, 4 ते 5 वर्षापासून आजही बकड उतारे ठेवले आहेत त्यांनी. त्याच्यावर मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार भ्रष्टाचार चालू आहे. संपूर्ण शासकीय मुद्रण शुल्क बुडवलं जाते. त्याच्यात मुद्रण विक्रेते, रजिस्टर जोडणी मंडळ, नगरपालिका हे संगणमताने हा लाखो रुपयाचा म्हणजे आज कोट्यवधी रुपयाचा घोटाळा करते. पहिल्या प्रथमेमध्ये माहिती अधिकारी माहिती घेतली असता साधारणतः 30 ते 40 कोटी रुपयाच्या मुद्रण शुल्काची बुडवणूक झालेली आहे. तर त्या संदर्भात मी जिल्हाधिकारी पुन्हा नाशिक विभागीय आयुक्तांकडे तक्रार केली होती. त्यांनी चौकशी कारवाईच्या जिल्हाधिकाऱ्यांना कायदा विभाग अपर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश केले. साधारणतः त्या आदेशाला आता कमीत कमी 24/4/2025 आदेश केले. सदर प्रकरणी चौकशी झालेली आहे. फक्त आता कारवाईची संबंधित दंडात्मक कारवाईची कृषी चालू आहे. पण नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ते कुठले अहवाल देत नसल्यामुळे प्रकरण अत्यंत प्रलंबित आहे. तर मी पुन्हा विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना भेटून आपलं काय पुढील आंदोलन कसं आहे आपलं?
पुढील आंदोलन पुन्हा येथील जे मुद्रांक विक्रेते आहेत यांना तहसीलदारातून जे काही बोगस आणि बेकायदेशीर व्यवहार करतायत, त्यांचे दलाल आहेत, दलालांमार्फत दररोजचे 2, 4, 5 खर्चा बोगस केला जात आहे, फसवणूक होते. तर येथील मुद्रांक विक्रेते यांची अशा मुद्रांक विक्रेत्यांची चौकशी करून यांना तहसीलावरतून हटाव द्यावा आणि त्यांचे जे दलाल निघते दलाल वगैरे तर यांनाही आवारात येण्यास बंदी करावी आणि त्यांच्या अधिकृत त्यांना कुठल्या अधिकार नसतानाही दलाल लोक बेकारी व्यवहार करतात. याच्यात काही मुद्रांक विक्रेते सहभागी आहेत, काही रजिस्टर टीव्हीमध्ये संगणमताने व्यवहार होतात. याच्यावर कारवाई व्हावी याकरता मी दिनांक 6/2/2026 रोजी धरणे आंदोलन ठेवणार आहे आणि विभागीय या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. विभागीय आयुक्त प्रवीण कदम साहेब वगैरे आणि मुद्रांक अधिकाऱ्यांकडे पुणे विभाग यांच्याकडे भेट घेणार आहे. धरणे आंदोलन तुम्ही करणारच का? हो, करणार आहे धरणे आंदोलन. पुन्हा या संदर्भात मला संबंधित अधिकाऱ्यांनी 1 वर्षापासून टाळाटाळ करतात काही अधिकारी की मला उच्च न्यायालयात जर याचिका दाखल करायची. तिथं जो महसूल कोट्यवधी रुपयाचा घोटाळा चालू आहे. काही अधिकाऱ्यांना मागील अधिकाऱ्यांना हप्ते मिळत होते संबंधित दुय्यम निबंधाकडून, त्याच्यामुळे त्यांनी टाळाटाळ चौकशी आणि कारवाईची टाळाटाळ केली. तर आता मंदार कुलकर्णी तुम्ही किती तारखेला आंदोलन करणार आहे आता? आता बडगावला मी 6/2/2026 रोजी धरणे आंदोलन करणार आहे.